पण ज्या पार्ट्या जनतेच्या मताची किंमत करू शकत नाही ते जनतेच्या अपेक्षा काय पूर्ण करणार? पण ज्यावेळेस देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो त्यावेळेस तुम्हाला उठून उभाच राहावं लागेल. आणि आता एक काळ असा येईल हे मग महागाई कमी झाली का वाढली बंधवांनो? आता याचा हिशोब घेणार का नाही? त्यातले 3 लोकांनी इलेक्शन लढवले शिंदे सेनेविरोधात, 2 लोकांनी इलेक्शन लढवली बीजेपी विरोधात. एक जनतेने जरी आमच्या विरुद्ध कौल दिला असला तरी ज्याला कौल दिलाय त्याला आमच्या पार्टीत आणून अंततः तुमच्या मताची व्हॅल्यू 0. जय भवानी. सध्या ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर हे शब्द मोठ्या प्रमाणात चर्चेले जात आहेत. ऑपरेशन टायगर तर सध्या सुरूच आहे. ऑपरेशन लोटस बंगालमध्ये चालू आहे. मग हे शब्द नेमके येतात कुठून? या शब्दाचा इतिहास काय? पहिल्या महायुद्धामध्ये ज्यावेळेस इंग्लंड वर्सेस जर्मनी हा सामना चालू झाला होता युद्धाचा, त्यामुळे इंग्लंड आणि त्याचे मित्र देश आणि जर्मनी आणि त्याचे मित्र देश असा तो सामना होता. त्या जर्मनांनी इंग्लंडचा जो मित्र देश होता फ्रान्सवर एक ऑपरेशन, जे शब्द आपण जे म्हणतोय तो पहिल्यांदा यूज केला. ऑपरेशन मायकल नावाचा शब्दानं त्यांनी फ्रान्सवर युद्ध थोपलं होतं किंवा फ्रान्सवर युद्ध सुरू केलं होतं. त्याच्यानंतर हे ऑपरेशन अनेक पद्धतीने सुरू झाले, जसं की ऑपरेशन ओव्हरलॉर्ड इंग्लंड अमेरिकेनं जर्मनीच्या विरोधात दुसऱ्या महायुद्धात केलं होतं, किंवा जर्मनीनं रशियावर केलेलं ऑपरेशन बार्बारोसा. आपलं वल्लभभाई पटेलांनी हैदराबाद संस्थानाच्या विरोधात केलं होतं ते आपल्यामध्ये मिसळण्यासाठी ऑपरेशन पोलो. ऑपरेशन विजय कारगिलचं आपल्याला माहिती आहे. ऑपरेशन ब्ल्यू स्टार, इंदिरा गांधींची त्याच्यानंतर हत्या झाली. म्हणण्याचा उद्देश आहे ह्या ऑपरेशनचा हा इतिहास आहे. तो ऑपरेशन नेमकं करतं काय तर समोरच्या दुश्मनांचं निर्दालन करण्यासाठी जी काही योजना रणनीती असते त्याचं ते नाव असतं ऑपरेशन. मग नेमकं इथं कुठल्या दुश्मनाचं निर्दालन करतो आहोत त्याचं ऑपरेशन लोटस किंवा ऑपरेशन टायगर आहे. लोकतंत्रामध्ये सगळ्यात महत्वाचा गोष्ट असतो म्हणजे तो म्हणजे आकडा. लोकतंत्र हा आकड्यांचा खेळ आहे. ज्याच्याकडे सगळ्यात जास्त आकडे त्या लोकांच्या सत्ता. मग आता हे जे ऑपरेशन केलं जातंय ते दुसऱ्या आकड्या आपल्यातून आपलं बलस्थान निर्माण करण्यासाठी केलं जातंय. मग सध्या आपण विचार काय करतोय, ऑपरेशन टायगर हे आपण सध्या घ्या, ते आता सक्सेसफुल वगैरे काय झालंय असं मी म्हणत नाही, अजून ते संभावित आहे, पण शक्यतो ते होईलच अशा पद्धतीचं आहे. मग त्याच्यामध्ये 6 माणसं आहेत शिवसेनेचे. शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटांचे, ज्यात नाव आहे त्यांचे ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय बंडू जाधव, भाऊसाहेब वागचौरे आणि संजय दिना पाटील. हे लोक सध्या तिथून फुटून शिंदे गटात येतील अशी शक्यता आहे. मग नीट जर विचार केलं, ह्या लोकांनी इलेक्शन कुणाच्या विरोधात लढवली आहे? त्यातल्या 3 लोकांनी इलेक्शन लढवली शिंदे सेनेविरोधात, 2 लोकांनी इलेक्शन लढवली आहे बीजेपी विरोधात, एक अजित पवार गटाकडून आणि एक बीजेपीकडून, आणि एक लढवली आहे महादेव जानकर म्हणजे रासप. म्हणजे एकंदरीत ह्या लोकांनी इलेक्शन लढवली आहे सत्ताधारी पार्टीकडून. म्हणजे लोकांनी ह्यांना मतदान काय दिलंय तर ही सत्ताधारी पार्टी ह्यांच्या दृष्टीने नालायक आहेत, तुम्ही लोकांच्यासाठी उत्तम आहात म्हणून ह्यांनी मतदान केले. त्यातले 2 क्लिप्स लक्षात घ्या. हे बघा, घरच्याला किंवा तुम्हाला विचारायचंय, 2014 मध्ये जो आठवडी बाजार तुमचा 100 रुपयात होत होता, आज तोच आठवडी बाजार 500 रुपयात तरी होतय का हो? होतय का हो? मग महागाई कमी झाली का वाढली बंधवांनो? आता याचा हिशोब घेणार का नाही? आज प्रत्येक महिलेच्या पासून 800 रुपये दर महिन्याला ते काढतायत. 12-96, 10,00,000 रुपये तर तिथंच काढून घेतले तुमचे. रोज वर्षाकाठी 10,000 रुपये काढून घ्याले आणि आपल्याला द्यायले 6,000. बांधवने यांच्या भूलथापाला बळी पडू नका. ही भाषणं काय सांगतायत? एकदम साध्या भाषेत बोललं तर ही लोक चोर आहेत, हे लोक तुमच्यासाठी अतिशय अयोग्य आहेत सभ्य भाषेमध्ये, आणि आम्ही तुमच्यासाठी उत्तम लोक आहोत. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या विरोधात मतदान करून तुम्हाला लोकांनी जिंकून दिलं. मग आता या सत्ताधाऱ्या पार्ट्यांनी काय केलं किंवा तत्कालीन पार्ट्यांनी काय केलं? तुम्हाला डायरेक्ट स्वतःच्या पार्ट्यात आणलं त्यांनी. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? त्यांनी त्या माणसांना पार्टीत आणलं नाही, ती जनमत जी त्यांच्या विरोधात आहे ते त्यांच्या बाजूने आणलं. मग जनतेने जरी आमच्या विरुद्ध कौल दिला असला तरी ज्याला कौल दिलाय त्याला आमच्या पार्टीत आणून अंततः तुमच्या मताची व्हॅल्यू 0. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, हे ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन लोटस नाही, हे ऑपरेशन डेमोक्रेसी आहे. इथं ते नेते गेले नाहीत तर जनमत वरबडून स्वतःच्या बाजूने आणले. म्हणजे ज्या पार्ट्या जनतेच्या मताची किंमत करू शकत नाही ते जनतेच्या अपेक्षा काय पूर्ण करणार? जनतेने ह्यात फक्त एकच लक्षात घेतलं पाहिजे की देशात गुन्हेगारी आहे, देशात बलात्कार व्हायला लागले, देशात भ्रष्टाचार आहे, शेतकऱ्याची अवस्था प्रॉब्लेमॅटिक आहे. परंतु या गोष्टीमध्ये प्रत्येक जनमाणूस स्वतःच्या प्रश्नापेक्षा, जो त्याला वैयक्तिक प्रश्न असतात दररोजचे,
त्यातून त्याच्याकडे लक्ष दिलंच असं काही नाही, पण ज्या वेळेस देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो त्यावेळेस तुम्हाला उठून उभाच राहावं लागेल. आणि आता एक काळ असाही, हे जे शब्द म्हणतो ना, बलात्कार, शेतकरी प्रॉब्लेम वगैरे, हा प्रत्येकाच्या घरातला मुद्दा होऊन बसेल.